नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर NC पवार, सहाय्यक प्राध्यापक अर्थशास्त्र विभाग राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर। विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये वाढ घडून यावी, हा आंतरराष्ट्रीय व्यापार होत असताना देशादेशामध्ये सहकार्याची भावना वाढीस लागावी आणि प्रामुख्यानं विकसनशील व अल्पविकसित देशांना आंतरराष्ट्रीय व्यापाराचे लाभ व्हावेत, या दृष्टिकोनातनं 1945 नंतर जागतिक स्तरावरती जी 1944ला ब्रेटन वूड्स परिषद भरलेली होती, त्या परिषदेमध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना या 3 संघटना स्थापन कराव्यात याबाबत चर्चा झाली आणि त्या चर्चेतनंच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व जागतिक बँक स्थापन झाली। परंतु आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेला त्यावेळेस अमेरिकेकडनं मोठा विरोध झाला। आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेऐवजी गॅटची स्थापना प्रामुख्यानं त्या ठिकाणी झाली। आणि यामध्ये आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये जागतिक व्यापार संघटना या संघटनेचा इतिहास, WTOची वैशिष्ट्ये, उद्दिष्टे यांचाही प्रामुख्यानं विचार केलेला होता। आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जागतिक व्यापार संघटना या संघटनेची जी काही कार्य असतील, जागतिक व्यापार संघटनेतील महत्त्वाचे जे काही करार आहेत, या बाबतीत आपण अभ्यास करणार आहोत। आणि प्रामुख्यानं की 1995 मध्ये गॅटच्याच आधिपत्याखाली एक नवीन व्यापारी संघटना प्रस्थापित झाली आणि तीच म्हणजे WTO। या WTOच्या स्थापनेच्या मसुद्यावरती 125 पेक्षाही जास्त सदस्यांनी सह्या केल्या होत्या आणि त्या दृष्टिकोनातनं जागतिक व्यापार संघटनेनं 1 जानेवारी 1995 पासून आपल्या कार्याला सुरुवात केली। WTOच्या माध्यमातून जी काही विविध कार्य करण्यात आली, त्या कार्यांचा विचार जर केला तर प्रामुख्यानं जे काही जागतिक व्यापार करार झालेत, ह्या करारांचं करार व्यवस्थापन कार्यप्रणालीचं पालन करण्यासाठी WTOनं प्रामुख्यानं प्रयत्न केलेत। या WTOच्या ज्या काही मंत्रिस्तरीय बैठका आयोजित केल्या जातात, त्या बैठकांमधून व्यापारविषयक करारासंबंधी चर्चा घडून आणली जाते। त्याचबरोबर सभासद राष्ट्रांमध्ये जकाती व व्यापारी संबंधी किंवा व्यापारासंबंधी तणाव निर्माण झाल्यास ते दूर करण्याचं काम WTOच्या मार्फतीनंच केलं जातं। सभासद देशांच्या व्यापार धोरणाचं परीक्षण करणं, त्याबाबत सभासदांना सहकार्य त्या ठिकाणी प्रामुख्यानं किंवा सहकार्य करणं, त्यांना वेळोवेळी सूचना त्या ठिकाणी देणं, जागतिक आर्थिक धोरण निश्चितीच्या प्रक्रियेमध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेला WTOनं आत्तापर्यंत वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे। याचबरोबर अल्पविकसित देशांना निर्यात प्रोत्साहनासाठी मार्गदर्शन करणं आणि त्या देशांची निर्यात वाढवण्यासाठी त्या देशातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाची व्यवस्था उपलब्ध करून देणं, या कार्याबरोबरच प्रामुख्यानं सभासद जे काही देश आहेत, या सभासद देशांमध्ये आयात निर्यात कराचं प्रमाण हे वास्तविक पातळीवरती आणण्याचं कार्य देखील WTO प्रामुख्यानं करत आहे।
जागतिकीकरण आणि उदारीकरणाच्या काळात विविध देशातील आयात निर्यात कर हे एका चौकटीमध्ये म्हणजेच योग्य पातळीवर आणण्याचं महत्त्वाचं कार्य WTOनं केलेलं आहे. त्यानंतर व्यापारावरली जे काही निर्बंध आहेत ती दूर करणं किंवा कमीत कमी कशी होतील या दृष्टीनं WTOच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. हे देखील WTOचं कार्य आपल्याला प्रामुख्यानं सांगता येईल की विविध देशातील परस्पर व्यापाराला बाधा आणणारे जे काही निर्बंध असतील, नियंत्रणं असतील ते कमीत कमी असावेत या दृष्टिकोनातून WTO सातत्याने प्रयत्न करत आहे. पेटंट हक्कांमध्ये प्रामुख्यानं सुधारणा घडवून आणण्याचं कार्य देखील WTOच्या माध्यमातूनच केलं जातं की या WTOनं पेटंट कायद्यात सुचवलेल्या सुधारणांमुळं शेतकी रसायनं, औषधं या बाबतीत भारताचंच उदाहरण जर दिलं झालं तर भारत सरकार बहुराष्ट्रीय कंपन्यांना 5 वर्षासाठी पेटंट हक्क देऊ शकेल. म्हणजे अशा विविध उपाययोजना केल्या आणि या उपाययोजनांमुळं विविध देशातील बौद्धिक मालमत्तेवर कमीत कमी आक्रमण होईल अशी अपेक्षा या WTOच्या कामकाजातनं व्यक्त करण्यात आलेली आहे. त्यानंतर कमी किमतीला माल विकणाऱ्याविरुद्ध कारवाई देखील ही संघटना प्रामुख्यानं करत असते. म्हणजे काही देश अत्यल्प किमतीला आपला माल परदेशामध्ये निर्यात करतात किंवा विकत असतात. WTO याच्यावर जागृत अशा कडक उपाययोजना करते. तसंच संबंधितावर योग्य तेवढा आयात कर लादण्याची देखील सूचना WTOच्या माध्यमातून दिली जाते. सरकारी अनुदानामध्ये सुधारणेसाठी प्रयत्न WTOच्या माध्यमातून होताना दिसत आहेत की काही देशांमध्ये उद्योगांना चालना देण्यासाठी त्या देशाच्या सरकारकडनं फार मोठ्या प्रमाणावरती सबसिडी किंवा अनुदान दिलं जातं. याचं उदाहरण म्हणून चीन देशाचं आपल्याला देता येईल की चीनमधून सरकार फारच अवाजवी अनुदान देतं आहे, चीन सरकार त्या ठिकाणच्या उद्योगाला. आणि त्याच्यामुळं इतर देशामध्ये चिनी मालाबरोबर स्पर्धा करता येत नाही आहे. कारण चिनी उद्योगांना चीन सरकारनं विविध प्रकारचे जे काही सवलती या ठिकाणी दिलेल्या आहेत, मोठ्या प्रमाणात अनुदानं दिलेले आहेत आणि मग चीनचा जो काही माल असेल, जे काही उत्पादन असेल ते विविध देशांच्या बाजारामध्ये स्वस्त किमतीला विकलं जातं. आणि मग अशा पद्धतीनं देशादेशातील जी काही अनुदानाची रक्कम आहे ती प्रमाणित करण्यासाठी WTOच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न या ठिकाणी केले जात आहेत. त्याचबरोबर बौद्धिक मालमत्तेचं संरक्षण WTOकडनं केलं जातं. विशेषतः माहिती तंत्रज्ञान, वाङ्मय, करमणूक आदी क्षेत्रामध्ये बौद्धिक मालमत्तेचं रक्षण करण्यासाठी जागतिक व्यापार संघटना प्रयत्न करत असते. आणि ही जी क्षेत्र सांगितली या क्षेत्रातील बौद्धिक मालमत्तेच्या चौऱ्यामुळं संबंधित देशाचं फार मोठं नुकसान होतं. ते नुकसान टाळण्यासाठी WTO त्या बौद्धिक मालमत्तेचं WTOच्या मार्फतीनं बौद्धिक मालमत्तेचं संरक्षण दिलं जातं. बालमजुरीचं निर्मूलन करण्याचं कार्य WTOच्या माध्यमातून प्रामुख्यानं केलं जातं की विकसनशील देशांमध्ये शेती आणि विणकाम क्षेत्रामध्ये बऱ्याच वेळा 14 वर्षाखालील मुलांना मजुरी करायला भाग पाडलं जातं. ही WTO अशा दुष्ट पद्धतीचं निर्मूलन करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न त्या ठिकाणी करून अशा बालमजुरीचं निर्मूलन करण्यामध्ये पुढाकार घेण्याचं काम देखील आज जागतिक पातळीवरती WTOनं केलेलं आहे. याचबरोबर जे काही स्थलांतराचं धोरण आहे, या स्थलांतरित धोरणावर परिणाम घडवून आणण्याचं काम ही संघटना करते. म्हणजे एका देशातील कुशल कर्मचाऱ्यांना दुसऱ्या देशामध्ये काम करण्याची संधी मिळावी म्हणून WTOकडनं प्रगत देशातील स्थलांतर धोरणावरती दबाव आणण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. भांडवलाच्या प्रवाहावरले निर्बंध
उठवण्याचं काम देखील संघटनेच्या माध्यमातून झालेलं आहे की संघटनेच्या सभासद देशांमध्ये भांडवल आणि नफा हा मुक्तपणे कुठूनही कोणाकडेही पाठवता यावा म्हणून ही संघटना प्रयत्न करत असते आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय सहकार्याला उत्तेजन देण्याचं कार्य WTO कडनं प्रामुख्यानं केलं जातं की सभासद देशांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात औद्योगिक कामगिरी आणि आर्थिक सहकार्य व्हावं म्हणून ही संघटना सातत्याने प्रयत्नवादी असते आणि त्यासाठी माहिती तंत्रज्ञान, शास्त्रीय ज्ञान यांची सभासद देशांमध्ये मुक्तपणे देवाणघेवाण होईल याची खात्री देण्याचं काम देखील WTOच्या माध्यमातून केलं जातं. अशा प्रकारची विविध कार्य जागतिक व्यापार संघटना त्या ठिकाणी करत असते. आता याचबरोबर जागतिक व्यापार संघटना स्थापन झाली आणि या संघटनेच्या अंतर्गत जे काही महत्त्वाचे करार करण्यात आलेले आहेत त्या करारांचाही विचार या ठिकाणी जर केला तर प्रामुख्यानं पहिला करार जो झाला की जो गॅट करारामध्ये नव्हता, WTOच्या स्थापनेनंतर प्रथमच शेती क्षेत्राचा या ठिकाणी समावेश केला आणि त्या दृष्टिकोनातनं ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चर AOA अशा पद्धतीचा एक कृषीविषयक करार, शेतीविषयक करार या ठिकाणी करण्यात आलेला आहे. म्हणजे WTO करारामध्ये शेती आणि पशुजन्य मालाच्या व्यापारासंबंधी अनेक कलमं त्या ठिकाणी देण्यात आली आणि त्या कलमांचा विचार जर केला तर प्रामुख्यानं आपण शेतीविषयक करारांचा विचार करत असताना पहिलं जे काही कलम इथं समाविष्ट करण्यात आलं त्यामध्ये बाजारात प्रवेश, मार्केट ॲसेस हे एक कलम या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आलेलं आहे. म्हणजे बाजारात प्रवेश देत असताना की WTOच्या सर्व सभासद राष्ट्रांनी शेतमालाच्या आयातीवरली सर्व संख्यात्मक बंधनं की क्वांटिटेटिव्ह रिस्ट्रिक्शन्स दूर करून आयातीवर फक्त सीमाशुल्क कस्टम ड्युटी त्या ठिकाणी लावावी आणि या सीमाशुल्काची पातळी देखील 2001 पर्यंत म्हणजे 95 ते 2001 अशा या 6 वर्षामध्ये विकसित देशांनी 36% कमी करावी तर विकसनशील देशांनी त्या ठिकाणी 2004 पर्यंत ही जी काही कस्टम ड्युटी आहे ही 24% कमी करावी आणि त्याचबरोबर अल्पविकसित देशांना सीमाशुल्क न घटवण्याची परवानगी देण्यात आली. म्हणजे मुभा आहे. अशा पद्धतीनं जास्तीत जास्त विकसनशील आणि अल्पविकसित देशांचा आंतरराष्ट्रीय बाजारात प्रवेश कसा होईल, त्या देशातील जो काही शेतीमाल आहे तो शेतीमाल आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जावा या दृष्टीनं अशा पद्धतीची जी काही संख्यात्मक नियंत्रणं आहेत ती नियंत्रणं किंवा बंधनं दूर करण्यात आलेली दिसून येत आहेत. त्यानंतर या करारामध्ये नंबर 2चं कलम या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलं ते म्हणजे देशांतर्गत अनुदाने डोमेस्टिक सबसिडीज याला प्रामुख्यानं म्हटलं जातं की देशांतर्गत अनुदानं ही 2 प्रकारची या ठिकाणी त्याचं बायफर्गेशन प्रामुख्यानं करण्यात आलेलं आहे. पहिलं वर्गीकरण या ठिकाणी आहे ते म्हणजे की विशिष्ट वस्तूशी संबंधित नसलेली म्हणजे नॉन प्रॉडक्ट स्पेसिफिक सबसिडीज. यामध्ये खते, पाणी पुरवठा, वीज, बी बियाणे, कर्ज पुरवठा यांचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि नंबर 2 की विशिष्ट वस्तूंशी संबंधित असलेली, नसलेली, असलेली आणि मग प्रामुख्यानं विशिष्ट वस्तूशी संबंधित असलेली प्रॉडक्ट स्पेसिफिक सबसिडीज. उदाहरणार्थ विशिष्ट पिकाला असलेली आधार किंमत याचा प्रामुख्यानं या ठिकाणी या करारामध्ये समावेश म्हणजे देशांतर्गत अनुदानामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आणि त्याच्या WTOच्या करारानुसार 1986 ते 88 या काळात शेतीला दिलेलं एकूण जे काही अनुदानं आहेत म्हणजे ॲग्रिगेट मेजर्स ऑफ सपोर्ट AMS की गॅट करारामध्ये दिलेल्या पद्धतीनं हिशोब केल्यावर एकूण शेतमाल किमतीच्या 5% अधिक अनुदान असलेल्या प्रगत देशांनी 1995 ते 2000 या काळामध्ये अनुदानात 20% एवढी कपात करावी असं या करारामध्ये
अंतर्भूत करण्यात आलं. आणि जर विकसनशील देश 10% अधिक अनुदान देत असतील तर त्यांनी देखील इसवी 2004 पर्यंत 13.33% घट घडून आणावी. ही अशा प्रकारची अट प्राणीजन्य उत्पादनांनाही लागू करण्यात आलेली आहे. मात्र भारताचा विचार जर केला तर भारतात शेतीला जे काही अनुदान दिलं जातं ते मुळातच एकूण शेतमाल किमतीच्या 6% असल्यानं ते घटवण्याचा प्रश्न या ठिकाणी उद्भवत नाहीये. हे कराराच्या अंतर्गत प्रामुख्यानं समाविष्ट करण्यात आलेलं आहे. त्यानंतर तिसरं कलम होतं ते म्हणजे की प्रामुख्यानं आरोग्यविषयक तरतुदी. यामध्ये सॅनिटरी अँड फायटोसॅनिटरी मेजर्स असं म्हटलेलं आहे की फळं, भाज्या, मांस, मासे ही जी काही खाद्यपदार्थ आहेत यांच्या निर्यातीपूर्वी आरोग्यविषयक समान नियमावली आणि प्रमाणपत्र म्हणजे सर्टिफिकेशन आवश्यक करणं ही एक तरतूद करण्यात आली. चौथं या ठिकाणी प्रामुख्यानं जर विचार केला तर कलम सार्वजनिक वितरण व्यवस्था पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम ही या ठिकाणी विचारात घेतली. म्हणजे सार्वजनिक वितरण व्यवस्था ही फक्त पोषण आहार विषयक निकष लावून त्यानुसार जी कुटुंब गरजू ठरतील त्यांनाच सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या मार्फत त्या ठिकाणी त्यांना लाभ द्यावा, त्यांच्यासाठीच ही योजना उपलब्ध असावी. तसंच धान्य साठा करण्यासाठी सरकारनं बाजारभावानंच धान्याची खरेदी करावी अशी एक तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. म्हणजे शेतीविषयक कराराच्या बाबतीत ही कलमं होती. त्याचबरोबर दुसरा करार झाला तो म्हणजे कापड आणि तयार कपडे याविषयीचा करार, ॲग्रीमेंट ऑन टेक्स्टाईल्स अँड क्लॉथिंग, की कापड आणि तयार कपडे यांच्या आयात निर्यातीवरली सर्व बंधनं दूर करण्यात आली आणि कोणत्याही देशामध्ये अशी जी काही तयार कपडे आणि कापड याची निर्यात करण्याला मुभा असेल. 2006 पासून हा व्यापार खुला करण्यात आलेला होता. त्यानंतर व्यापाराशी संबंधित गुंतवणुकीवरील उपाय की ज्याला आपण प्रामुख्यानं ट्रिम्स शॉर्ट फॉर्ममध्ये म्हटलेला आहे. आता व्यापाराशी संबंधित भांडवल गुंतवणूक किंवा गुंतवणुकी उपाय म्हणून ट्रेड रिलेटेड इन्व्हेस्टमेंट मेजर्स, ट्रेड रिलेटेड इन्व्हेस्टमेंट मेजर्स ट्रिमचा हा लॉंग फॉर्म आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की भांडवलाच्या आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीवरले सर्व निर्बंध दूर करून परकीय उद्योगांना त्याचबरोबर बहुराष्ट्रीय कंपन्यांना सभासद राष्ट्रांमध्ये मुक्त प्रवेश या कराराच्या अंतर्गत देण्यात आलेला आहे. आणि त्यामध्ये ज्या काही तरतुदी ट्रिमच्या अंतर्गत तरतुदी केल्या त्यामध्ये प्रामुख्यानं की देशी भांडवलाप्रमाणेच विदेशी भांडवलाला वागणूक मिळेल. त्यानंतर परकीय कंपनीला स्थानिक कच्चा माल वापरण्याची सक्ती करण्यात आली नाही. म्हणजे समजा एखादी जर्मनीची कंपनी असेल ती भारतात आलेली असेल तर त्या कंपनीला भारताचाच कच्चा माल वापरावा अशा प्रकारची सक्ती नसणार आहे. ही एक तरतूद इथं या ट्रिमच्या अंतर्गत करण्यात आलेली दिसून येते. त्यानंतर परकीय भांडवल गुंतवणुकीवर मिळणारा जो काही लाभांश असेल, व्याज असेल, रॉयल्टी ही परदेशात पाठवण्याला मुभा असेल. म्हणजे त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची बंधनं नसणार आहेत. आणि परकीय बहुराष्ट्रीय कंपनीला कच्चा माल, साधन सामग्री आपल्या मायदेशातून आणण्यास परवानगी त्या ठिकाणी असेल अशी तरतूद या ट्रिमच्या अंतर्गत करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचा एक करार झाला तो म्हणजे की व्यापाराशी संबंधित बौद्धिक मालमत्ता हक्क की ज्याला आपण ट्रिप्स असं प्रामुख्यानं म्हटलेलं आहे की ट्रिप्स ट्रेड रिलेटेड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, की या ट्रिपच्या करारामध्येही 7 प्रकारच्या बौद्धिक मालमत्ता हक्कांचा प्रामुख्यानं समावेश करण्यात आलेला आहे. त्यामध्ये कॉपीराईट, ट्रेडमार्क म्हणून भौगोलिक चिन्ह, जॉग्राफिकल इंडिकेशन भौगोलिक खूण असेल, ट्रेडमार्क बोधचिन्ह, त्यानंतर इंडस्ट्रीयल डिझाईन्स औद्योगिक डिझाईन आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम अँड प्लांट व्हरायटीज सूक्ष्म जीवावर, तसंच वनस्पती
पैदाशीवरचे हक्क, इंटिग्रेटेड सिक्रेट्स की व्यावसायिक गुपितं असे 7 प्रकारच्या बौद्धिक मालमत्ता हक्कांचा समावेश या ट्रिपच्या अंतर्गत प्रामुख्यानं करण्यात आलेला आहे. आता बौद्धिक मालमत्ता हक्क किंवा शोध संशोधनावरला मालकी हक्क म्हणजे पूर्वीच्या पेटंट विषयक कायद्याचं एक प्रगत स्वरूप आहे असं आपल्याला म्हणता येतं की WTO करारानुसार सर्व सभासद राष्ट्रांना पेटंटचे कायदे बदलावे लागणार होते किंवा बदलावे लागणार असून त्यामध्ये उत्पादन पेटंट, प्रक्रिया पेटंटचा समावेश आहे. त्याचबरोबर पेटंटचा कालावधी हा 20 वर्ष असणार आहे. या पेटंट कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी प्रगत राष्ट्रांना 1 वर्ष मुदत दिली, विकसनशील देशांना 5 वर्षाची त्या ठिकाणी कालावधी देण्यात आला, तर अल्प विकसित देशांना 11 वर्षाचा कालावधी नेमून देण्यात आलेला होता. 5वा करार या ठिकाणी झाला तो म्हणजे सेवा व्यापाराबाबतचा सर्वसाधारण असा जो काही करार आहे यालाच गॅट्स असं म्हटलेलं आहे की जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड इन सर्व्हिसेस. जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड इन सर्व्हिसेस व सेवा व्यापाराबाबतचा सर्वसाधारण करार. डंकेल प्रस्तावानुसार बँका, विमा कंपन्या, वाहतूक व दळणवळण सेवा, वर्तमानपत्रे आणि माध्यमं, पर्यटन, मनोरंजन या सेवा WTOच्या कक्षेमध्ये आणण्यात आल्या आणि सेवाच्या संदर्भामध्ये सल्लामसलत, लवादाची सोय सेवा व्यापार परिषद सर्व्हिस ट्रेड कौन्सिल तर्फे उपलब्ध करून देण्यात आलेली होती. आणि शेवटचा करार या ठिकाणी झाला तो म्हणजे अवपुंजनाविरुद्धचा करार, ॲग्रीमेंट ऑन अँटी डम्पिंग्स असं त्याला म्हटलं जातं. अवपुंजन म्हणजे काय, तर एखाद्या देशानं एखादी वस्तू परकीय बाजारात उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीला विकणं याला डम्पिंग म्हटलेलं आहे. आणि अशा प्रकारे अवपुंजन केलं जात असल्यास त्याबाबतची तक्रार करण्याची, त्याला न्याय मिळवण्याची तरतूद WTOच्या नियमावलीमध्ये प्रामुख्यानं करण्यात आलेली आहे. आणि मग एकूणच या ठिकाणी हे महत्त्वाचे करार प्रामुख्यानं करण्यात आले. म्हणजे कार्याबरोबरच WTOच्या अखत्यारीमध्ये असे एक महत्त्वपूर्ण विविध स्वरूपाचे करार या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. आता या कराराच्या अंतर्गत WTO आणि शेती म्हणजे गॅट कराराचं स्वरूप हे अधिक व्यापक करून त्यांच्या अंमलबजावणीसाठी उरुग्वे या ठिकाणी सन 1986 मध्ये प्रगत देश आणि विकसनशील देश यांच्यामध्ये व्यापारविषयक वाटाघाटींना सुरुवात झाली आणि त्यातूनच 1993 मध्ये WTO ही आली. प्रत्यक्ष WTOच्या कार्याला 1 जानेवारी 1995ला सुरुवात झाली. म्हणजे उरुग्वे वाटाघाटीला काही करारांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आणि त्यातीलच महत्त्वाचा करार म्हणजे जो आपण मगाशी विचार केला तो म्हणजे कृषीविषयक करार या ठिकाणी आपल्याला सांगता येतो. कारण शेती आज भारत देशातला मुख्य व्यवसाय आहे. शेती विषयक करार करून शेती हा व्यवसाय जागतिकीकरणाच्या कक्षेमध्ये प्रामुख्यानं WTOच्या स्थापनेनंतर आणण्यात आला. त्याचबरोबर बौद्धिक संपदेविषयी करार हाही शेती व्यवसायाची रिलेटेड असलेला करार करण्यात आलेला आहे. आणि एकूणच जागतिकीकरण व उदारीकरण यांच्या ज्या काही कार्यकक्षा आहेत त्या आणखी व्यापक करण्याचे प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेले दिसून येत आहेत. धन्यवाद.